कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 42 गावांसाठी 2017 साली कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. मात्र निधी त्याचबरोबर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे गावांचा विकास म्हणावा तसा झाला नाही. याबाबत संबंधित गावातून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे या प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं पत्रकार बैठक घेऊन या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं अभिनंदनही केलं. पालकमंत्री साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ यांची मीटिंग बोलवली आणि त्यांनी सांगितलं की 2मध्ये 42 गावचा सगळा आढावा घ्या. याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, बागबगीचा असेल किंवा स्थानिक ज्या ज्या काही सुखसुविधा असतील जिथं जिथं कमी आहेत त्याचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करा. अशा पद्धतीचं 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याला अनुसरून पालकमंत्री साहेबांच्याकडं विशेष नियोजन प्राधिकरण अशा पद्धतीचा प्रस्ताव पालकमंत्री साहेबांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने शासनाला 8 तारखेला परवा पाठवला. त्याबद्दल आपल्या 42 गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक आम्ही अभिनंदन करतो आहे. यापुढंसुद्धा शासनाकडून हजारो कोटीचा निधी आणून 42 गावच्या ज्या काही सोयीसुविधा अपुऱ्या असतील त्या संपूर्ण त्यांनी पूर्ण कराव्यात. हा दर्जा मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वतःचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. विकास कामं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या 42 गावांचा पायाभूत सुविधेसह सर्वांगीण विकास साधता येणार आहे. पत्रकार बैठकीला गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, कळंबा सरपंच सुमन गुरव, मोरेवाडीचे सरपंच A.V. कांबळे, हणमंतवाडीचे सरपंच तानाजी नरके, नागदेववाडीचे सरपंच राजेंद्र दिवसे, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, वरणगे ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित पाटील, पाचगाव उपसरपंच अतुल गवळी, संग्राम भापकर, मारुती पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.